माझा उद्देश की मला शिवसेनेचं तिकीट मिळणार होतं, पण ते तिकीट नाकारलं. आम्ही जेव्हा कळव्यात म्हणजे आम्ही सर्व नगरसेवक जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की आपल्याला प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी मिळेल. परंतु कुठे माशी शिंकली काही कळली नाही आणि मला उमेदवारी मिळाली नाही. प्रत्येक आम्ही कळव्यातून जेव्हा सगळे नगरसेवक गेले तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की जर सुरेखाताईंना तिकीट देत असेल तरच आम्ही येतो, आणि त्यांनी आता तिकीट सर्वांनीच घेतली, पण मला काही तिकीट मिळाली नाही. पक्षाशी एकनिष्ठ होतात तरी तुम्हाला डावललंय. पक्षाशी एकनिष्ठ होतेच मी. या आधी मी राष्ट्रवादीत होते तेव्हाही राष्ट्रवादी म्हणून पक्षाशी एकनिष्ठ होते, परंतु कळव्यातील सगळ्याच नगरसेवकांनी आणि जनतेची इच्छा होती की शिवसेनेमध्ये प्रवेश सत्ता आहे, जर प्रवेश केला तर आपली जी कामं आहेत जनतेची ती होती, आणि हा जनतेचा विचार करूनच मी त्या पक्षामध्ये कळव्यातील सगळ्या आमच्या सहकाऱ्यांबरोबर गेलो. आता तुम्ही नगरसेवक गणलेलं तुम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला तिकीट देणार आणि तिकीट ऐकवी नाही दिली. हो, आश्वासन दिलं होतं, पक्षातील प्रमुखांनी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला तिकीट द्या. असं नेमकं काय घडलं की तिकीट नाकारण्यात आलं? वरिष्ठांनी आपल्याला काही फोन बिन केला, संपर्क साधलाय का? नाही, संपर्क वगैरे काही साधलेला नाही. कुठे माशी शिंकली आणि कुठे चक्र तिकीट नाकारले. ताई, मग आता पुढे काय असेल तुमची भूमिका? पुढे मी प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष म्हणून उमेदवारी घेणार आणि मी जिंकणार. ही कारण माझीच नाहीये, आमच्या या सगळ्या या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्व जनतेची इच्छा आहे की तुम्ही माघार घेऊ नका, तुम्ही लढवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ताई, अशी काय नाराजी होती जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतात आणि तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा नेमकी काय नाराजी होती? का तुम्हाला शिवसेनेमध्ये यावंसं वाटलं? नाराजी वगैरे काही नव्हती, फक्त आम्हाला जनतेची कामं करायची होती, कारण सत्ता आहे म्हणून सत्तेमध्ये कामं होती, आणि कळव्याच्या जे संपूर्ण आमचे सहकारी त्यांच्याबरोबर आम्ही प्रवेश केला. प्रभागमध्ये 9 मध्ये काय अशी कामं आहे की जेवणामध्ये करणार? प्रभाग क्रमांक 9 मध्ये अजून म्हणजे अशी तर कामं बरीचशी झालेली आहेत, परंतु अजून एक पासिक मध्ये मनोरंजनासाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण काढायचं, नाट्यगृह ते काढायचं, त्याचप्रमाणे छोटी मोठी अशी कामं जनतेची आहेत ती करायची. काही अनेक वर्षांसाठी तुम्ही प्रभागात काम करतात आहे, तुम्हाला पक्षाची काही आवश्यकता नाही, तुम्हाला लोकांचा प्रतिसाद पण मोठ्या प्रमाणात भेटतोय, तर तुमचा विजय निश्चित आहे का? लोकच जनताच मला म्हणते की तुम्ही माघार घेऊ नका, तुम्ही अपक्ष लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आपण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला. आपल्याला शिवसेनेकडून तिकीट नाकारले. शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा स्थानिक नेते असतील त्यांच्याशी आपला काही संपर्क झाला किंवा त्यांनी आतापर्यंत तुमची नाराजी दूर करण्यासाठी काही प्रयत्न केलेत का किंवा नाही? नाही, संपर्क पण नाही केला आणि माझी नाराजी दूर करण्यासाठी कोणताही संपर्क केला. आता आपण ठाम आहात की प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष जाण्यासाठी ठाम आहात? प्रभाग क्रमांक 9 मी ठाम आहे प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी. कुठल्या गटाचा फॉर्म भरणार? तुमचं 9 ब मधून मी फॉर्म भरलेला आहे, अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. शिवसेनेमध्ये समोर कोणते उमेदवार आहेत तुमच्यासमोर? माझ्यासमोर 2 उमेदवार. मतदारांना का आव्हान करताय? मतदारांना आव्हान करेन की मी तुमच्यासाठी दिवस रात्र काम करते. मी ह्यापूर्वी नगरसेविका होती तेव्हाही काम केलेलं, आणि 3 वर्ष मी जेव्हा नगरसेविका नव्हती तरी काम करत होते.